छोटे छोटे अशा म्हणी असतात आपल्या जे शाळेत शिकवल्या जातात आणि त्या म्हणीवर नाही का खूप मोठा संदेश टेक होम मेसेज तुम्हाला देण्याचं काम केलं जातं. तसंच आपल्या सूत्र वेदांत सूत्रामध्ये ब्रह्मसूत्र आहेत, वेदांत सूत्र आहे किंवा पतंजली न्यायसूत्र आहे, अष्टवक्री यांचे सूत्र आहे किंवा नारद भक्ती सूत्र आहे. तर हे सूत्र काय करतात, थोड्या शब्दामध्ये तुम्हाला खूप मोठा मेसेज देतात. तो मेसेज देण्याच्या मागे की तुम्ही थोड्या शब्दामध्ये समजून घ्या. आणि त्या जसं कोडिंग लँग्वेज असते, त्या कोडिंग लँग्वेजमध्ये तुम्ही जसं गुप्तहेर खात्यामध्ये त्याची कोड लँग्वेज असते आणि त्या कोड लँग्वेजमध्ये समोरचं समोर समजून जाते. तसं जे आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांना आपल्या जीवनातले काही समजायचे असेल, बरेच लोक खूप मोठं प्रवचन करतात आणि मग शेवटी निष्कर्षावर येतं की बा यांना सांगायचं काय नेमकं, का बा आम्ही काय घ्यायचं. लोक बऱ्याच वेळा गीता बी वाचतात, अहो मग शेवटी प्रश्न होता की बा गीताचं करायचं काय महाराज, एवढे गीता वाचल्यानंतर. तर असे ग्रंथ वाचल्यानंतर नुसतं पाठांतर किंवा पारायण करून चालणार नाही, तर त्या सूत्रांना, त्या प्रिन्सिपलला, त्या सिद्धांताला आपल्या जीवनात कसं आत्मसात केलं पाहिजे. आणि काही सिच्युएशन आपल्या जीवनात आल्या तर त्यावेळेस ते सूत्र आपल्याला कसे उपयोगात आले पाहिजे हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आपण आजचं जे सूत्र घेतलेले आहे ते 2 लेवलला आपल्याला पाहता येईल. एक याला म्हणतात कूप मंडूक न्याय. कूप म्हणजे विहीर संस्कृतमध्ये, किंवा त्याला कुवा म्हटलं जाते हिंदीमध्ये. मंडूक म्हणजे बेंडूक किंवा आपलं बेडूक असतं. जे कूप मंडूक न्यायामध्ये राहतात त्या वृत्तीचे लोक, म्हणजे एक बेंडूक नाही का एका विहिरीमध्ये निवास करतो. त्याच्यातले काही मित्र बेंडूकमधले ते म्हणले अरे विहिरीत राहतो, जरा मी फिरून येतो. आणि मग तो सगळं भ्रमण करून नाही का तो समुद्र पाहून येतो. समुद्र पाहिल्यानंतर असं त्याला वाटतं की अरे आपण ज्या विहिरीत राहत होतो ती विहीर तर खूप छोटी आहे, हे समुद्र तर खूप मोठा आहे, अथांग आहे, विशाल आहे, याची गणना किंवा याची सीमा दिसत नाही लांब लांबपर्यंत. बरं असं लांब आहे आणि खोल किती असेल याची कल्पना नाही. आणि मग तो पाहून नाही का पुन्हा आपल्या विहिरीजवळ येतो आणि आल्यानंतर आपल्या मित्रांना सांगतो, अरे मी नाही का आपली जी विहीर आहे ना, आपण ज्या विहिरीच्या ज्या डबक्यामध्ये बसलेलो आहे याच्यापेक्षा जग खूप मोठं आहे. ते म्हणतात नाही नाही काही म्हणतोस तू. म्हणे कसं काय. म्हणे हे जे तुम्ही पाणी बघतायत ना, हे पाणी थोडं आहे, याच्या 1000 पटीनं जास्त पाणी. म्हणजे किती पाणी. म्हणे खूप मोठी, कल्पना नाही करतायत, गणना नाही करतायत नाही. आणि मग जेव्हा ह्या व्यक्तीनं पाहिल्यानंतर ऐकेल, पण जे खूप मंडूक म्हटलं नाही काही म्हणतो बरं येडा आहे, हवेत नाही का गोळ्या मारतो किंवा बप सोडतो आपल्या भाषेमध्ये. पण ज्या वास्तविक व्यक्तीनं पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर एक्सप्लेन केलं, पण जे व्यक्ती समजून घेत नाहीत किंवा त्याच एरियामध्ये राहतात, संकुचित वृत्तीमध्ये राहतात, तर त्यावेळेस त्यांना हे ज्ञान किंवा ते सिद्धांत पल्ले पडत नाही. तर त्याच प्रकारे आपल्या समाजामध्ये 2 कॅटेगरीचे वर्ग आहेत. एक अध्यात्माचा विशाल भंडार आहे ज्ञानाचा, भगवंताबद्दल, हे भक्ती तत्वाबद्दल, या सृष्टीबद्दल, ईश्वर, काळ, कर्म, प्रकृती, जीव याच्याबद्दल विशाल ज्ञान आहे. आणि दुसरी कॅटेगरी काय आहे की आपण थोड्याशा PhD करतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो किंवा आय स्पेशलिस्ट होतो, इयर स्पेशलिस्ट होतो किंवा हेड स्पेशलिस्ट होतो. तेवढ्याच ज्ञानामध्ये आपल्याला वाटतं नाही नाही हे जे सांगतात ना सगळे वेडेत आणि मूर्ख आहेत. आणि मग त्याच्यासाठी एक शब्द वापरतात ते मायथॉलॉजी, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात काल्पनिक आहे. एवढा शब्द म्हणून टाकलं काल्पनिक आणि मायथॉलॉजी की मनुष्य काय करतो, हे काही खरं नाही. मग आपल्याला वैदिक लिटरेचरपेक्षा ग्रीक लिटरेचर, ग्रीक बुक्सवर जास्त विश्वास आहे, किंवा अफ्रिकन रिलिजनचे बुक्स आहेत त्याच्यावर जास्त विश्वास आहे, किंवा जे वेस्टर्न रायटर्स आहे त्यांच्या पुस्तकावर जास्त विचार केला जातो. पण ते जेव्हा प्रिन्सिपल्स किंवा ते बुक्स ते वाचले जातात, पण त्यांनी पण कुठंतरी गीता, भागवत, रामायणाचा कुठंतरी प्रत्यक्ष त्यांचे प्रिन्सिपल्स येतात. म्हणून गौरगोपाल प्रभूला एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणते बुक्स वाचता. ते म्हणतात मला दुसरे बुक्स वाचायची गरज नाही, माझ्या वैदिक ग्रंथामध्येच एवढं मला ज्ञान दिलेलं आहे की मला दुसरं वाचायची गरज नाही. पण काय होत आहे, आपले जे ग्रंथ आहे ते आपल्याला वाचायला इंटरेस्ट नाही, वाचलं तर आपल्याला कळत नाही. मग आपण काय करतो, मनोरंजन टाईप किंवा त्याला म्हणतात उपन्यास किंवा नॉवेल, कादंबरी ते वाचून घेऊन त्याला सत्यता मानतो. आणि मग त्याच्या पलीकडे आपली प्रगती होत नाही किंवा आपण ते समजून घेत नाही. आणि मग ते ज्ञान आपलं सीमित राहत आहे. आणि सीमित ज्ञानानं काय करतो, आपण तेवढ्याच जगाची परिकल्पना करत राहतो.
म्हणून इथे आचार्य सांगतात की की खूप पंडित न्यायामध्ये जर पाहायला गेलं की याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि दृष्टिकोन कसा बदलेल? त्या ग्रंथाच्या माध्यमातून. तर इथे आजकालचे जे उदाहरण याच्यामध्ये कोण कोण येतात? वैज्ञानिक. ते कधीच विश्वास ठेवत नाही देवावर. पण एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन आणि न्यूटन हे देवाला मानणारे होते. बाकीचे सगळे तुम्ही डेस्टिनी आपलं एक वर्ल्ड डिझनी ऐकले असेल. किती लोकांना फेमस आहे वर्ल्ड डिझनी. तो मरण्याच्या पहिले त्याने त्याची एवढी प्रॉपर्टी आहे अमेरिकेमध्ये. वर्ल्ड डिझनी एक मोठा हे पण आहे. तर त्याने मोठ्या वैज्ञानिकाला बोलवलं सगळ्यांना आणि म्हटले बा आता मी मारणार आहे, तुमचं काय आहे का? त्याच्यातले काही वैज्ञानिक हुशार होते. ते म्हटले की आम्ही एक दिवस असं संशोधन करणार आहे की मेलेले माणसं जिवंत करणार आहोत. आणि असं ते एक दिवस होणार आहे. आणि जो आता पैसे इन्व्हेस्टमेंट करेल त्याचे लाखो डॉलर रुपये इन्व्हेस्टमेंट करतात, तर त्यासाठी पहिली प्रायोरिटी आमचं जे काही आम्ही रसायन निर्माण करणार होतो, तर ज्याने ज्याने पैसे इन्व्हेस्टमेंट केले त्यांना नाही का आम्ही पहिले जिवंत करणार आहे. आणि ही गोष्ट वर्ल्ड डिझनीला कळाली की अरे, आणि त्याला जगण्याची खूप वाज की ह्या जगात मी एवढं साम्राज्य मोठं केलेलं आहे आणि मला आता जगायचं, मरायचं नाही, मेलं तरी मला जिवंत व्हायचं आहे. म्हणून त्याने वैज्ञानिकांना सांगितलं हे बघा ही माझी एवढी प्रॉपर्टी, त्याच्यातला 75% भाग तुम्हाला देतो. आता तुम्ही सुरुवात करण्यासाठी 35 ते 40% घेऊन टाका. आणि ज्या दिवशी तुम्ही संशोधन करता तर सगळं तुम्हाला देऊन टाकतो. मग करायचं काय करायचं? तो मेला, त्याची बॉडी फ्रीजन केली आणि आता तो मरून किती वर्ष झाले? भरपूर वर्ष झाले, अजून तरी संशोधन आहे. त्या वैज्ञानिक प्रूफात म्हणतात तुम्ही लाखो वर्षे जरी प्रयत्न केले तरी म्हणून मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकत नाही. कारण या सृष्टीचा प्रकृतीचा नियमच आहे की जन्म झाला की मृत्यू आहे. पण आपण संकुचित दृष्टिकोनातून जेव्हा विज्ञानात याच्यामध्ये वैज्ञानिक झाले, त्याच्यानंतर विशेष करून जे आधुनिक लेखककार असतात ना, ते अभ्यास करत नाही. पण जेव्हा ते इतिहासावर लिहितात पुस्तकं, आणि आपल्या भारतामध्ये एवढं इतिहासाचं वाटोळं केलंय त्यापेक्षा जास्त वाटोळं केलंच नाही. तुम्ही हे ऐकलं असेल ना, एक ब्रिटिश मॅकेलो त्याने भारतात येऊन नाही का एवढा स्टडी केला आहे की कल्पना, एवढी डीप स्टडी केल्यानंतर त्यांना पाहिलं ह्या लोकांचा मेन रूट कॉज काय माहिती आहे? वैदिक लिटरेचर आहेत, वैदिक बुक्स आहेत. जोपर्यंत यांची संस्कृती आणि यांचं ज्ञान डिस्ट्रॉय करत नाही तोपर्यंत यांना आपण राज्य यांच्यावर करू शकत नाही. पण डिस्ट्रॉय तर करायला जमणार नाही. मुसलमान काय केलं? बाहेर गोष्टीवर अटॅक केला त्यांनी, लोकांच्या चेतनेवर अटॅक नाही केला. त्यांनी काय केलं? मोठे मोठे स्ट्रक्चर पाडून टाकल्या, नालंदा तक्षशिला सारख्या युनिव्हर्सिटी जाळून टाकल्या. तेवढंच केलं, त्यांची बुद्धी तेवढ्यापर्यंतच होती. पण ब्रिटिश नाही का लेख कपटी होते, हिपॉक्रेसी होती. आणि आज बी ते ब्रिटिश नाही का जरी गेले असेल पण त्यांची सेकंड विंग इथं लेफ्टिस्ट विचारांची आहेत. त्याच्यामध्ये रोमिला थापर आहे, करण थापर आहे, त्याच्यानंतर अशी बरीच लिस्ट येते. देवदत्त पटनाईक येतो, तो एक नंबरचा नालायक आणि हरामखोर आहे. कारण तो असं आपल्या देवदेवतावर असं चारित्र्य शिंतडू उचडतो आणि सगळ्यात ही दोन लोक त्यालाच बोलवतात. आणि आपण त्यांना प्रामाणिक मानून काय करतो? त्या देवदत्त पटनाईकचे पुस्तकं किंवा लेफ्टिस्ट विचारांचे पुस्तकं, त्याचा एक इफेक्ट सांगतो महाराष्ट्रामध्ये. तुम्ही किती लोकांनी मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली? हातवरती करा. त्याच्यामध्ये कर्णाला हिरो करून टाकले आणि कृष्णाला खलनायक करून टाकले. आणि महाराष्ट्रात गेल्यानंतर लोकांनी ह्या गोष्टीबद्दल आम्हाला जास्त विरोध केलाय. हे दाखवू नका, असं केलं कर्णावर. पण कोणताही ग्रंथ, कोणत्याही व्यक्ती, कोणत्या पात्रावर आपण जेव्हा बोलण्याच्या पहिले त्याचा अभ्यास केला आणि बोललं तर खूप चांगलं वाटते. म्हणून माझा दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन काही व्हॅल्यू नाही. वेदव्यासांचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. वेदव्यास हे निरपक्ष होते भावाने. महर्षी वाल्मिकी घ्या, वेदव्यास घ्या, यांनी ग्रंथाची रचना केली. ते पार्सलिटी नव्हते किंवा पक्षपाती नव्हते. जे त्यांच्या समोर पात्र होते त्याने जे जे कार्य केलं ते त्याने त्या ग्रंथामध्ये लिखाण केलं. न कोणाची बाजू घेतली, न कोणाला नाही का दुय्यम स्थान दिलं. जी अवस्था होती ते एक्सप्लेन केलं. पण आधुनिक जे सो कॉल्ड किंवा तथाकथित लेखक काय करतात? ते तेवढाच पाठ घेतात. याला म्हणतात अर्धकुकुटण्याने. मी पुढच्या पाठमध्ये ते घेणार आहे की जेवढं लोकांच्या मनोरंजनासाठी लोकांच्या काय इच्छा त्यानुसार ते करते. पण त्याचा दुष्परिणाम काय होतो की जे मेन तत्व आहेत, जे सिद्धांत आहेत, त्यापासून लोक दूर जातात आणि आपल्या जीवनामध्ये नको त्याला रोल मॉडेल बनवून घेतात.
पण वेदव्यासांचा जर तुम्ही पूर्ण डीपली अभ्यास केला, की वेदव्यास नाही का सगळ्या गोष्टी क्लिअर करतात. त्यांनी कोणती, जसं वेदव्यासांचा जन्म घेतला तर त्यांची आई कोण होती? सत्यवती. ती कोळीण होती. वडील कोणते? ब्राह्मण होते. सूत गोस्वामी कोण होते? सूत म्हणजे भाट आपल्या भाषामध्ये. म्हणजे दोघं जन्मानं ब्राह्मण नव्हते, कर्मानं ते ब्राह्मण झाले. आणि प्रत्येकानं काही त्याने लपवलं नाही, जे काही होतं जसंच तसं. म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन, आधुनिक लेखक कवी आपल्या नाशिकचे एक मोठे कवी होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये मी रामकृष्णाला कधीच मानत नाही, आणि ते झाले की नाही हे मला माहीत नाही, मी नाव नाही घेणार त्यांचं. पण त्यांचे आर्टिकल वाचल्यानंतर, कारण मी खूप बुक्स वाचले, आणि कन्क्लुजनमध्ये आल्यानंतर ते स्वतःला विद्वान मानतात. त्यांच्या मोठमोठ्या कादंबऱ्या, पुस्तकं, त्यांच्या डोक्यातला जेवढा कचरा होता त्यांनी कागदावर लिहिला, आणि त्यांचा कचरा आपण वाचत बसतोच, आणि आपण त्याला वास्तविक सत्यता मानतो. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण नाही का ते प्रामाणिक ग्रंथ वाचून यांची नॉवेल आणि कादंबऱ्या वाचतात. जखमी दिल, अधुरा प्रेम कहाणी. अरे रेल्वेत मी आता कालच सकाळीच वंदे भारतने येत होतो, म्हणजे संभाजीनगरवरून बसल्यानंतर 3-3.5 तासाचा प्रवास होता. तर 2-3 लोक काय वाचत बसले होते, आणि त्याच्यामध्ये तो असं त्या लव्ह स्टोरीचं वाचत होता. तर म्हटलं अरे लोकांनी काय वाचलं पाहिजे आणि काय नाही कळायला नाही पाहिजे. आता विषय आपला डायव्हर्ट होत चाललेला, पण मुद्दा असा आहे की जेव्हा संकुचित कूप मंडक न्याय पालन करतात, तर त्या कूप मंडूकमध्ये जगाची वास्तविक स्थिती आपल्याला कळत नाही की भगवंत किती विशाल आहेत. त्यांना जाणण्यासाठी आचार्य म्हणतात की तुम्ही भागवतामध्ये तुमच्या काल्पनिक बुद्धीनं भगवंताचे विचार नाही करू शकत, की भगवंताचे एवढे नाम आहेत, रूप आहेत, गुण आहेत, लीला आहेत, आणि जेव्हा आपण त्यांचं बखान करतो लोक म्हणतात हा अरे काही सांगतात तुम्ही, बरं हवेत गोळ्या मारतात. पण तुम्ही भागवता, श्रीमद भागवताचा किती स्कंद माहिती आहे? 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत, आणि 335 अध्यायामध्ये एवढं तत्वज्ञान भरलेलं आहे की एवढं आजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कॉर्पोरेट सेमिनार घेतले ना, वर्षानुवर्ष कॉर्पोरेट सेमिनार घेऊ शकतात. तुम्हाला बाहेर बुक वाचायची गरज नाही. गीतेमध्ये अध्यात्माचं खूप कमी हो. लोक म्हणतात ते आध्यात्मिक हिंदू ग्रंथ आहे. नाही, तो लाईफस्टाईल ग्रंथ आहे आपल्या जीवनाचा. आपल्या प्रत्येक मुवमेंटमध्ये, प्रत्येक सिच्युएशनला, ते सोशली लेवलला घ्या, फॅमिली लेवलला घ्या, किंवा ज्या तुम्ही कॉर्पोरेट लेवलला घ्या, किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या गीतेचे एक एक श्लोक ते आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. येऊन लाईफमध्ये आपण कसं डिलिंग केलं पाहिजे, कसं व्यवहार केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे. पण त्याला खाली दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. म्हणून संकुचित दृष्टीने राहता तर पुढे जाणार नाही. आणि मग याच्यामध्ये काल्पनिक बुद्धीनं आपण काय करतो, भगवंतापासून जातो. तो भगवंतापेक्षा महत्त्वाचं की जीवनाचे जे तत्व आहेत, लोक हायली एज्युकेटेड आहेत. तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही, आज सगळ्यात जास्त भारतामध्ये सुसाईड करणारे लोक कुठे आहेत माहिती आहे का? बँगलोरमध्ये. टॉप भारतामध्ये दिवसाचे कमी कमी 15 ते 20 लोक सुसाईड करतात. आणि कोण करतात माहिती आहे का? IT क्षेत्रातलेच करतायत. का बरं? एवढं ट्रेस आणि एन्झायटी आहे. आता मी काल संभाजीनगरला गेलो होतो कार्यक्रमासाठी. तिथे एक मुलगा म्हणला, प्रभू सडनली 2 दिवसानं मला लेटर येतं ऑफिसचं की तुम्ही उद्यापासून ऑफिसला येऊ नका. प्रभूजी मी करायचं तर काय करायचं मला सांगा तुम्ही. आणि तिथे पॅकेज माझा चांगला होता, आणि आता नवीन पॅकेजमध्ये कसं करायचं? तुम्ही आलात आणि मला तुमच्याशी भेटलो, बोललो, मला खूप बरं वाटलं प्रभूजी. एवढं एक्झायटीमध्ये होतो. म्हणजे लाईफमध्ये सडनली येणार आहे सिच्युएशन, पण त्या तुमच्या मटेरियलिस्टिक नॉलेजनं तुम्हाला पोट भरायचं नॉलेज भेटतंय. पोट भरायचं नॉलेज भेटू शकतं, पैसा कमवायचं नॉलेज आहे, पण जीवन जगण्याचं आणि जीवनाच्या समस्याला आणि प्रॉब्लेमला कसं फेस करायचं हे नॉलेज कोणी देत नाही आहे. तुम्हाला नाही का थेरॉटिकल नॉलेज खूप आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही थेरॉटिकल नॉलेजनं परफेक्ट आहेत, पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये कोणत्या मुवमेंटला, कोणत्या सिच्युएशनला तुम्हाला कसं डील करायचं हे कळतच नाही. छोट्या छोट्या गोष्टीमुळे इरिटेट होतो, किंवा छोट्या छोट्या गोष्टींना नाही का रिॲक्ट करत राहतो, कंट्रोल करतो, किंवा ॲग्रेसिव्ह होऊन जातो, किंवा प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हावं त्यासाठी आपले धडपड राहत असते. किंवा आपल्या लाईफचं जीवनाचं काय बुवा, काही लोकांचा स्वभाव जीवनभर लोकांच्या भांडण्यातच जातो, दुसऱ्यावर भाडाच काढण्यासाठी जातो. त्याला हे कळत नाही की जीवनाचे लाईफ किती अनसर्टी आहे.
जसं आमच्या मंदिरात आज एक भक्त सकाळी, जास्त वय काय नाही, 52-53 असेल, सडनली ती वॉशरूमला जाता जाता पाय सटकला आणि ऑन द स्पॉट गेले. आज गडगंज प्रॉपर्टी त्या व्यक्तीकडे, शॉप आहेत, शेती आहे, काय कशाची कमी नाही. पण प्रकृतीचा झटका कधी कोणाला देईन कळतच नाही. पण आपण हवेत राहतो. आपल्याला वाटतं नाही यार, मी अजून साम्राज्य वाढवेल आणि मला जगात नाही का मला मृत्यू येणार नाही, मी जे करतो ते खरं आहे. पण हे कशामुळे होतंय? अज्ञान वृत्तीमध्ये होतंय आणि त्या खूप मंडूक न्यायामध्ये, त्या गोष्टीमध्ये तेवढ्यामध्ये तो फिरत राहतो. आणि त्या विहिरीच्या पलीकडे जात नसल्यामुळं त्याला वाटतं नाही, हेच माझे नातेवाईक, हे मित्र, ऑफिस. आमचे एक भक्त आहेत, ते रोज नाशिक क्लबला जातात. आणि त्या नाशिक क्लबला आता त्यांनी जातात, कधी येतात, आता ते भक्तीमध्ये कमी झाले थोडेसे, जातात. ते सांगत होते, प्रभूजी आमचं डिस्कशन काय राहतंय, एक तर पॉलिटिक्स, बिझनेसमध्ये काय करायचं, ऑफिसमध्ये काय चालतंय, आणि मग सगळं झाल्यानंतर सगळे ज्यूस घेण्यानंतर संध्याकाळी सगळे 7 वाजता एक स्पॉट बदलत राहतात रोज. गंगापूर रोडला, इकडं जा तिकडं जा. आणि मग पिल्यानंतर बापरे, सगळ्या कथा पुराणं बाहेर निघतात त्यांचे. म्हणजे ते म्हणे, प्रभूजी सांगत होते की प्रभूजी, हे लोकांना जेव्हा आपण जगाची वास्तविक स्थिती सांगतो ना, ते आपल्याला हसतात. ते म्हणतात, अरे किती निगेटिव्ह पर्सन आहे, आजची लाईफ एन्जॉय कर, उद्याचं कोण बघितलं, आज खाऊ पिऊ मजा एन्जॉय करू. जेव्हा संकुचित वृत्तीत राहतात ना, तर तुम्ही जीवनामध्ये तुमची जी प्रगती नाही ती खुंटून जात असते. जो संकुचित वृत्तीचा असतो ना, त्याची स्वतःची प्रगती खुंटून करतात. पण जे उदारचेत आहेत किंवा विशाल विचारांचे असतात, ते जीवनामध्ये नेहमी शिकत राहतात. मी मागं सांगितलं ना, आता पण सांगतो, शिक्षाष्टप्रभू ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सेमिनार द्यायला गेले होते. दिल्यानंतर स्टार्टिंगला लेक्चरच्या पहिले प्रभूजींचं इंट्रोडक्शन दिलं होतं की शिक्षाष्टकम प्रभू आहेत, इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते, इंटरनॅशनल लेवलला ते टेनिस खेळायचे आणि वेगवेगळ्या युरोप कंट्रीमध्ये किंवा अमेरिकन याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ते सेमिनार देत असतात. असं त्यांचं इंट्रोडक्शन डिटेल्समध्ये देण्यात आलं. दिल्यानंतर त्यांनी तो सेमिनार दिला आणि दिल्यानंतर एक ब्रिटिशर व्हाईट बॉडीवाला त्यांना भेटायला आला. क्वेश्चन आन्सर करता करता ते म्हणलं की तुमचं इंट्रोडक्शन काय, तुमचा परिचय काय. ते म्हटले, नाही माझ्या लेक्चरच्या पहिले तुम्ही इंट्रोडक्शन ऐकलं. नाही म्हणले, ते तर झालं हो, पण तुमचं इंडिव्हिज्युअल तुमचं इंट्रोडक्शन काय असणार आहे, तुमचं वैयक्तिक काय असणार आहे. ते शिक्षाष्टप्रभू उत्तर दिलंय, आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. विचार का, कोणाला सेमिनार जात आहेत, ऑक्सफोर्डच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट, नॉट जोक. एवढं इंटेलिजंट पर्सन, पण तो काय उत्तर देतात, ते काय उत्तर देतात, मी विद्यार्थी आहे, प्रत्येक मुवमेंटला मी शिकतोय. ही जर आपण टीचरच्या भावनेत राहतात ना, तर तुम्हाला वाटतं की आय एम परफेक्ट, मग गडबड झाली. पण जेव्हा स्टुडंटच्या भावनेत राहतात ना, तर नेहमी आपण काय असतात, इगरनेस असतो, अरे मला शिकायचंय. मग तुम्ही लहान मुलापासून, पशु पक्ष्यापासून, सभोवच्या वातावरणापासून, सामाजिक सिच्युएशनतून, राजकीय सिच्युएशन, आपल्या जीवनामध्ये काही काही लेसन घेत असतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम करतात आणि त्याच्यातच परिपूर्णता प्राप्त होते. म्हणून रस्त्यानं जेव्हा शिक्षाष्टप्रभू जातात ना, ते प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकतात. आपण काय करतो, शिकत नाहीत. आपण काय करतो, एक तर त्याच्या खोटा काढत बसतो, त्याचे दोष काढणार किंवा त्याचं क्रिटिसिझम करणार. म्हणजे एक चांगल्या दृष्टिकोनाचा जो विशाल वृत्तीचा व्यक्ती असतो, तो लोकांकडून सारगाराई घेतो, चांगल्या गोष्टी घेतो. पण जे भारगारे असतात ना, ते चांगल्या गोष्टी घेत नाहीत, दुसऱ्याचे नको ते कचरा डोक्यात घेत असतो. किती लोकांना अनुभव आहे. पण जेव्हा पहिल्यांदा आम्ही प्रभूजी म्हणून गेला, अरे म्हटलं, अरे आपण काही शिकलो नाहीत बरं, लय टाइम लागेल ना आपल्याला. पण ते प्रभूजी सोबत राहिल्यानंतर ते कळालं की तुम्ही सारगाई बांधतात का भारगाई बांधतात. मन खूप मंडूक न्याय आहे. हा न्याय आपल्याला शिकवतोय की भगवंताबद्दल, विशेष करून अध्यात्माबद्दल, तुम्ही जे अध्यात्म, हा झाला एक फर्स्ट पार्ट नाही का आपल्या लाईफचा झाला. सेकंड पार्ट आहे अध्यात्मामधला. तुम्ही बऱ्याच वेळा जे अध्यात्म करतात, त्या अध्यात्मामध्ये तुमच्या संकुचित वृत्तीमध्ये तुम्ही राहत असता. काही जणांची एवढी सेंटिमेंटल असते प्रॅक्टिस. आता इस्कॉनच्या येण्याच्या पहिले कमी कमी 9 संस्था फिरलो मी. किती? 9 संस्था फिरलोय. आणि 9 संस्थांमध्ये जाऊन असंच नाही
हे माताजी प्रसाद खा, भांडारा खा नाही, तिथे जाऊन डोकं लावलंय. काय डोकं लावलंय? जन्माच्या पहिले होतो कुठं महाराज, मेल्यानंतर जाणार कुठं? बरं एवढं असताना माझ्या जीवनामध्ये मी गरीबच का जन्माला आलो? माझ्या जीवनात दुःख का? हे देव कुठं आहे? तो दिसत का नाही? हे कोण आहेत? असे प्रश्न भांबावून सोडतात. कधी कधी लोकांनी आम्हाला पळून लावलं, काही जण महाराज लोकांनी शिव्या सुद्धा घातल्यात. तुलाही जास्त शहाणा झाला का? माझ्या घरी एकदा कीर्तनकार आला होता. तर मी त्या महाराज कीर्तनकारानं काय झालं, कीर्तन केलं आणि बसले, चहा पाणी झाला, तर पाकिट ऑफ 500 रुपयावरून अनबन चालू होते ते गावचे. बसले बा, पुढच्या वेळेस असे पैसे कमी देणार असेल तर बोलवायचं नाही. मग त्या दुसऱ्यांना म्हटलं द्या महाराज नका, महाराज नाराज झालं तर देव नाराज व्हायचा, देऊन टाका. मग महाराजांना म्हटलं का महाराज तुम्ही एवढं छान कीर्तन केलं, पण तुमच्या जीवनात काहीच नाही हो, तुम्ही 500 रुपयासाठी भांडता. माझ्या वडिलांना म्हणतं हो पोराला काही शिकवा, चांगलं त्याला चांगलं सुधारणा करा. म्हणजे मग त्याला मी प्रश्न विचारले काही जण, तर प्रश्नाचे उत्तर नाही दिलं. मला एक चांगलं आठवत आहे, ते प्रसंग आला म्हणून सांगतो. एकदा आम्ही हरिपाठाला उभा राहिलो होतो. आता पोरं टाळ घेऊन बेचारे उभं राहतात. ज्ञानेश्वर माऊलीचे एक अभंग आहे, मोगरा फुलला, मोगरा फुलला, असं त्या अभंगाची स्टाईल होती. जो विनेकरी होता तो थोडा जाडा होता आणि तो पहिले म्हणायचा आणि मागं पोरं म्हणायचे. आता म्हणता काय झालं, मोगर फुलाला त्यानं काय ऐकलं, त्या पोरानं म्हणता मोकार फुगला, मोकार फुगला. आता या महाराजांना मागं पुढे बघून काहीतरी ते विना बाजूला ठेवला आणि त्याला 2-3 वाजवले. एकाने विचार का हो महाराज मारलं? म्हणतो अभंग म्हणता मोकार फुगला म्हणून त्याला 2 हाणले महाराज. बिचाऱ्याचा काही दृष्टिकोन नव्हता, पण घेणं देणं त्या अभंगावर त्याला 2 पडे पडले. बाकीचे पोरं म्हणले महाराज तुमचा टाळ आणि आम्ही चाललो. तुम्ही मोकार फुगा नका फुगू, तिकडे जा. सांगायचा मुद्दा असा आहे की कोणत्याही आध्यात्मिक संस्थेमध्ये गेल्यानंतर भावनिक दृष्टीने तुम्ही काही फॉलो करू नका. मी कधी काही लोकांचे स्टेटस पाहिल्यानंतर कळत आहे का रे, हे लोक भावनेच्या पोटी अध्यात्म करतात, एवढे अटॅचमेंट. आणि त्या तत्वावर जर आपण आघात केला ना, त्यांना प्रश्न विचारला ना, उत्तर देता येणार नाही. मी काही आताच बऱ्याच वेळा काही सेंटरमध्ये केंद्रामध्ये जात असतो. एक लेडीज पाहिली एका झाडाला 50 फेऱ्या मारताना हात जोडून, 50 फेऱ्या मार. मग काय म्हणे प्रभूजी माझ्या मुलाचं लग्न व्हावं. म्हणलं बाई तुझे किती फेऱ्या मारल्या, 100 मारल्या तरी होणार नाही. लग्न करताना पोरीचा बाप पहिले बघतो की तुझी प्रॉपर्टी किती, देव नाही बघत. वास्तव प्रॅक्टिकल बघितलं पाहिजे, आपण व्यावहारिक बघितलं पाहिजे. देवाचा गरीबाच्याच मागं देव का लागतो, श्रीमंताच्या का लागत नाही? लागतो त्याच्या बी. लग्न करताना देव हा बाजूला आहे, सेकंड गोष्ट तुमची व्यावहारिक गोष्ट पाहिली जाते. तुम्ही ते गोष्टीचा विचारच करत नाहीत राव. म्हणून आणि काही जण एवढे त्या कर्मकांडामध्ये भावनेमध्ये अटकलेले आहेत, बाबा ते सत्संगाला येतील, गीता कोर्स अटेंड करतील, पण त्यांच्या डोक्यातलं ज्ञान काढायचं. मी अनंतवीर्य कृष्णपूरून म्हटलं का प्रभूजी कधी असं कसं? म्हणजे प्रभूजी एवढं सोपं नाही ह्या लोकांना कल्टिवेशन करणं, कारण ते सेंटिमेंटल करतायत. त्या संकुचित वृत्तीत आहे की आपण जे फॉलो करतोय, ज्या व्यक्तीला, ज्या पर्सनला, आपलं अंतगंतवा काय फळ प्राप्त होणार आहे आपलं. म्हणून मी सांगितलं ना, मी पर्सनली भेटल्यानंतर मी कोण्या संस्थेत जाऊन आलो, प्रश्न विचारले. आणि मग जेव्हा इस्कॉनमध्ये का स्थिर राहिलो, इस्कॉनमध्ये आल्यानंतर पहिले प्रश्न विचारले. पण इस्कॉनच्या लोकांना अजिबात अग्रेसिव्ह नाही झाले, पळून लावलं नाही. उलट भांडण तंट झाल्यानंतर प्रसाद खाऊ घालायचे, खाय तू टेन्शन नको घेऊ, येत राय. पण मग कळालं की इस्कॉनमध्ये आल्यानंतर मी वारकरी संप्रदायाचा लहानाचा मोठा झालेला पर्सन. आणि मग ह्या संस्था 8-9 संस्था फिरल्यानंतर एक पाहिलं की जे संत तुकाराम महाराज म्हणतायत, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नामदेव महाराज म्हणतायत, श्रीपाद रामानुचार्य म्हणतात, शंकराचार्य म्हणतायत, गीता भागवत म्हणतायत, मी त्याला मानेन. जे सिद्धी पुरुष असले, तुमच्या सिद्ध्या पूर्ण होत्या, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या देवात जाऊन पारायण करतान, माळा जप करतान, काही जणांचे नियम, 9 चंडी यज्ञ पण करतान, फोटो पण काढतान. पण त्या मंदिरामध्ये एक फोटो पाहिला की भगवान विष्णूचा फोटो लहान असतो, त्या व्यक्तीचाच फोटो मोठा असतो, आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सजवतात लोक. त्याच्यामध्ये डायव्हर्ट आहे.
तर मी एक प्रश्न मला नेहमी पडतो, ज्या संस्थेचा जो ओनर चालवता असतो, जसं राजकीय पक्षामध्ये एका पक्षानंतर जसं शिवसेना घ्या, शिवसेनेनंतर कोण आहे, बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे, लालू प्रसाद घ्या, लालू प्रसाद नंतर तेजस्वी यादव घ्या, त्याच्यानंतर मुलायम सिंगची पार्टी घ्या, मुलायम सिंग, त्याच्यानंतर कोण आहे आता, अखिलेश यादव घ्या. म्हणजे भारतातल्या पुन्हा DMK घ्या, पहिले करुणानिधी होते, त्याच्यानंतर स्टॅलिन आहे, स्टॅलिन नंतर तो त्याचा पोरगा आहे उदयनिधी स्टॅलिन. जसं राजकीय पक्षामध्ये आपला बाप आहे, बापानंतर आपला मुलगा नातू बनतोय, तसं धार्मिक संस्थेमध्ये सुद्धा नाही का त्यांच्या वंशज परंपरेमध्ये चालतंय. दुसरा माणूस गुरु नाही होऊ शकत त्या संस्थेमध्ये. तुमच्या मनामध्ये एक संस्था घ्या आणि त्या संस्थेचे फाउंडर बघा, दुसरा पर्सन त्यांचा इंचार्ज नाही होऊ शकत, नावं नाही घेणार तिथं. मग त्यावेळेस प्रश्न पडला की हे अध्यात्म एवढं शिकवतात, पण यांचाच मोहमाया सुटत नाही, तर जे फॉलो करणार त्यांचा मोहमाया कसं सुटल? तुम्ही ज्या संस्थेमध्ये करतायत त्याचा आजोबा होते, आजोबानंतर त्याचे मुलगा आहे, आता मुलानंतर त्याचे 2 मुलं आहेत, त्यांचे हॉस्पिटल आहेत, त्र्यंबकेश्वरला मोठमोठे संस्थान आहेत, जिकडे तिकडे भरपूर आहेत. त्यात तुम्ही रत्नागिरीला घ्या, कोणती संस्था घ्या अध्यात्माची प्रामाणिक, जर ह्या गंगापूरला एक आश्रम आहे, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा गादीवर बसलाय. म्हणजे विचार करा की तुम्ही किती संकुचित वृत्तीमध्ये राहतात, की अरे आपण ज्यांना फॉलो करतो त्यांची मोहमाया सुटत नाही, त्यांना अध्यात्म भेटतं का नाही माहीत नाही, मग आपल्याला काय भेटतंय? आणि माझं प्रवचन जरी तुम्हाला कडवट वाटत असेल, मी अभ्यास करून बोलणारा माणूस, आणि मी कोणाला फॉलो करत नाही, मी फॉलो करणारा पर्सन माझ्या लाईफमध्ये गीताने, भागवत आणि तुकाराम महाराज आणि शिल प्रभुपाद, त्याने जो दिलेला मार्ग आहे त्याला मी फॉलो करणार आहे. आणि मला असं वाटतंय की अज्ञानामध्ये कोण्या गोष्टी करू नये, त्या तत्वज्ञान. आणि जीवनामध्ये सुख दुःख, धन मान अपमान हे याच्या प्रारब्धानुसार भेटणार आहे. तुम्ही किती जरी देव केला, तुम्हाला धन भेटेलच असं नाही हो, देतीन भगवंत. पण तुम्हाला गैरसमज झाला ना, मी एवढे उपास केले की देव भेटतो, आपला एवढा पैसा भेटन, एवढे पारायणे केले हे भेटन, एवढ्या माळा वाढल्या. भौतिक संपदासाठी अध्यात्म नाही, अध्यात्म हे भगवत प्राप्तीसाठी. पण अध्यात्माला आपण काय केलं, व्यवसायाचं स्वरूप दिलंय, आणि संकुचित वृत्तीमध्ये अटकल्यानंतर विशाल उदार चित्त आहे ना, जे उदार दृष्टिकोन आहे ना, उदार ध्येय आहे ना, ते आपण विसरून गेलेलो आहेत. म्हणून तुम्ही जे करतायत अध्यात्म, तुमचा अधिकार पडतो. म्हणून आपले ग्रंथ आहेत ना, सेंटिमेंटल नाही. आपल्या गीता भागवतामध्ये जर पाहिलं, अर्जुनाने प्रश्न केलाय आणि भगवान कृष्णाने उत्तर दिले. सुखदेव राजा परीक्षितनं प्रश्न विचारले, सुखदेव गोस्वामीने उत्तर दिलं. सौनक आदी ऋषीने प्रश्न विचारले, सुत गोस्वामीने उत्तर दिलेले. आपल्या 18 पुराणापैकी 108 उपनिषदापैकी केवळ डिस्कशन आहे, कमांड्स नाही गेलेले आहे, हे करा नका हे करू. आणि कोणते ग्रंथ वाचा माहिती का, जे वेदव्यासाने संस्कृतमध्ये, मानवरचित उपयोग नाही. मी याचं उदाहरण देतो. वेदव्यासाने 4 वेद 18 पुराण याचं लिखाण केलं, आणि लिखाण केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असंतुष्टी वाटत होती. त्याने विचार केला, 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद उपवेद, त्याच्यातल्या मी खूप गोष्टीच्या ब्रँचेस लिहिल्या, तरी माझ्या जीवनात असंतुष्टीचं कारण काय? त्यावेळेस त्यांचे गुरु महर्षी नारद मुनी येतात, आणि नारद मुनीला म्हणतात की गुरुदेव, मी एवढं लिखाण केलंय, पण माझ्या असंतुष्टीचं कारण काय? तर नारद मुनी म्हटले की अरे, भौतिक संसारामध्ये मनुष्य ऑलरेडी इंद्रिय तृप्तीमध्ये एवढा रत आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये रत, आणि ऑलरेडी तू इंद्रिय तृप्तीचं वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणामध्ये लोकांना भोगाचंच लायसन दिलेलं आहे. तरी भोगामध्ये लिप्त झालेला माणूस हे शेवटपर्यंत अतृप्त राहणार आहे, तृप्ती कधीच होऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेस वेदव्यास प्रश्न विचारतात महर्षीला की मी कुठं चुकलं आणि ते मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस नारद मुनी कान धरून सांगतात की अरे मुनी, तू भगवंताच्या नाम गुण रूप लीला नायकाचं बखान नाही केलं, जोपर्यंत हे त्याचं बखान नाही करणार तोपर्यंत तुला संतुष्टी प्राप्त नाही होऊ शकत. आणि मग महर्षी वेदव्यासाने श्रीमद भागवताची रचना केली. तर ह्या प्रसंगातून एक शिकायचं आपल्याला की वेदव्यासासारखे लोक एवढं पुराण, 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद लिहून ते असंतुष्ट होतात, तर आपण जे मानवरचित ग्रंथ वाचत असतो, पारायण करतो, चक्री पारायण करतो,
ज्याचा कुठं ना कुठं ताळमेळ आहे, माणसानं रचित केलेला आहे, तर तुम्हाला असं वाटेल का तुम्हाला तृप्ती होईल, भगवत प्राप्ती भेटेल? एक साधा गीतेचा श्लोक घ्या, गीतेचा 9वा अध्याय श्लोक नंबर 25 घ्या. तिथे एक श्लोकामध्ये सांगितलं, देवर्त देवाना पितृयांती पित्रया भूंतयांती भूतेजा मध्याजपी माम. जो देवताची पूजा करतो तो देवलोकात जातो, जो पित्रांची पूजा करतात ते पितृलोकात जातात, जो भूतांची पूजा करतो तो भूत योनीत जातो, जो माझी पूजा करतात माझ्या लोकात वैकुंठ येतात. भगवान कृष्ण आहे. मग आता तुम्ही ज्याची पूजा करतात त्याचं गंतव्य कुठं जाणार? तुम्ही ज्याची पूजा करता त्याचं तर कुठं मेन्शन नाही. इथं भगवंताने कॅटेगरी सांगितलं, बाबा ज्याच्याने केलं ज्याच्या मार्गाला. तुम्ही ज्याची वर्शिप करणार त्या गंतव्याला कुठं जाणार तुम्ही? तुम्हाला कळतं का? विषय जड चालला का? नाही ना. आणि मला सांगायचा मुद्दा, मी ज्या केंद्रात गेलो होतो XYZ, तिथे भगवंताचा फोटो छोटा लावला, विष्णू आसन झोपलेले, आणि तिथे त्या व्यक्तीचा मोठा. ते सिद्ध पुरुष असू शकतात, तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करू शकतात, ते परिपूर्ण नाही होऊ शकत. शिलप्रपाद एकाने विचारलं, प्रपाद तुम्हाला जगद्गुरु पद का घ्यायचं नाही? तर प्रपाद म्हणतात, जे गलित प्रचार करतात ते स्वतःला जगद्गुरु पद घेऊन येतात. मी जगभरात प्रचार केलाय, पण खरे जगद्गुरु भगवान कृष्ण आहेत, आणि माझं नाव प्रभुपाद द्या. प्रभुपाद का बरं माहिती का? भगवान कृष्ण हे प्रभू आहेत आणि त्यांचे पाद त्यांचा सेवक आहे मी. जगामध्ये 1150 मंदिर आहेत, पण तिथे काय दिले? शिलप्रपादाला नाव दिले एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. मी भगवान कृष्णाचा सेवक आहे. त्यांनी मोठमोठ्या पद नाही लावले. आता एका मंदिराच्या बाहेर मी राजीवनगरला राजधिराज योगीराज ब्रह्मांड नायक सच्चिदानंद स्वरूप भगवान XYZ देव. कोणत्या ब्रह्मांडाचा नायक भाऊ? राजधिराज योगीराज ब्रह्मांड. कोण्या ब्रह्मांडाचा नायक? ब्रह्मांडाचा नायक कधी म्हातारा होत नाही, जन्ममृत्यूच्या चक्रात फसत नाही. भगवान कृष्णाचा गीतेचा फोटो पहा, 125 वर्षाचे होते, 16,108 राण्या होत्या, प्रत्येक राणीपासून 10 मुलं होते. ते काय आपले म्हातारे कुबड्यासारखे उभं राहिले नाही, तरुण ताट होते, कारण ते ईश्वर होते, भगवंत होते. आपण जे सो कॉल तथाकथित देव लोक मनुष्याला भगवंत मानतात ना, तेव्हा आपली गडबड होऊन जाते. माझं एवढं बोलण्याचं स्पष्ट कारण काय? तुम्ही जे करतायत ना मायबापांनो, ते शास्त्राच्या आधारावर करा. आणि भगवंत निष्ठुर नाहीत हो. भगवंत ज्याला पाहिजे त्याला भरपूर देतात. आणि भागवतामध्ये जर तुम्ही अभ्यास केला ना, तर थोडंसं जरी दिलं तर भगवंतानं भरपूर दिलं. पण आपल्याला श्रद्धा नाही. आपल्याला कसं आहे, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, रिमोट कंट्रोल सारखं लगेच झालं पाहिजे. नाही, टाइम लागतो. तर त्यासाठी संकोचित दृष्टिकोन सोडा आणि विशाल दृष्टिकोन कसा समजेल? जेव्हा तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करता. भावनिक नका करू, सेंटिमेंटल करू नका. आज दिवस तुमचे चांगले चालू आहे तोपर्यंत तुम्ही करता, तुमची इच्छा पूर्ण होतात. पण याच्यामध्ये एक मार्ग आहे. एक म्हणतात भक्ती मार्ग आणि दुसरा आहे कर्मकांड उपासना मार्ग. हे 2 स्टेप बघा, 2 हाताकडे. ठीक आहे. ह्या 2 कंपन्या, एक भक्ती मार्गाची कंपनी आहे आणि कर्मकांडाची किंवा भौतिक इच्छेची कंपनी. तर भौतिक जगामध्ये जे काही आपण 80% उपास वृत्त कैवल्य करतो किंवा जे काही विधी करतो ज्या काही व्यक्तीनं सांगितलेले, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसत असतो या भौतिक संसारामध्ये. भक्तीचा रिझल्ट दिसत नाही. एक माळा केली, ग्रंथ वाचले, प्रवचन ऐकले, रिझल्ट काही दिसत नाही. पण ही फॅक्टरी ना, याचा ग्रोथ आहे ना, खूप जोरात वाढत राहतो. तुम्ही सोमवार केले झालं, मंगळवार केला झालं, शुक्रवार केला, शनिवार केला, गुरुवार केला, हे पारायण केले, चक्री पारायण केलं, एवढ्या माळा वाढल्या, वडाला पिंपळाला फेऱ्या मारल्या, आता दत्त जयंतीला मी हे केलं ते केलं, भेटून जाईल सगळं. ह्या कंपनीमध्ये रिझल्ट आहे. पण मृत्यूच्या वेळेस ही कंपनी कोलॅप्स होऊन जाते, भक्तीची कंपनी सोबत येते. भागवतामध्ये असं उदाहरण सांगा की कर्मकांडाच्या आधारावर कोणी भगवत धाम गेले आणि त्यांचे उदाहरण भागवतामध्ये आहेत. सांगा तुम्ही प्रभूजी की इथं उदाहरण आहे. आणि भागवतामध्ये ग्रंथामध्ये यांचं नाव तरी मेन्शन पाहिजे राव. ग्रंथामधलं दिलं सोडून आणि आपण भावनेच्या पोटी करतो. आणि बरं, जे भावनेच्या पोटी व्यवहार करतात ते बी पैसे कमवतात राव. ते बी त्यांच्या गादीवर त्यांचीच पोरं बसतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढत चालल्यात आणि आपण बसलोत कर्मकांडामध्ये करत.
तुम्ही चांदीचं लावलं. आता मी एकाच्या घरी गेलो होतो, बाथरूमला नाही का असे व्हाईट पट्टी लावली होती. मी एकाला विचारलं का, म्हणे पूर्वजी आतमध्ये गेले की पोट लगेच साफ होतंय. हा, मग म्हणलं पंचसकार याचं कंपनीचं लावायची गरजच नाही. आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी, एक प्लास्टिकचं, त्याच्यानं आपलं तांब्याचं, पितळाचं, सोन्याचं, चांदीचं, त्याची प्राइस वाढत राहते. एकाचं चांगलं घर होतं या गंगापूर रोडला, काय त्या बाबाला बुद्धी सुचली आणि त्या एका व्यक्तीला बोलवलं. 2 कोटीचा बंगला त्यांना अर्धा तोडायला लावला. नाही तर मला पिरॅमिड लाव. मी आज बोलतो, स्पष्ट बोलतो, मला हे कपट नाही आवडत राव. तुम्ही आले नाही आले मला काही फरक पडत नाही त्याचा. जे मी वाणी शास्त्राचे, मला असं वाटतंय की कोणी चुकीच्या मार्गाने नको जायला. म्हणून मी 8 संस्था फिरून आले. एकांतात या मला, मी सगळ्या संस्थेचे नाव सांगतो, कोण्या संस्थेत काय शिकलोय, काय भेटले ते सगळं सांगतो तुम्हाला. मी कोण्या संस्थेच्या विरोधात नाही, मी चांगल्या गोष्टी घेतल्या. पण मला जी माझी चेतना माझ्या भगवंताकडे घेऊन जातं त्या संस्थेला मी मानतो. पण माझी चेतना, माझा भावना त्याच्या उपयोगासाठी, इंद्रियतृप्तीसाठी, अर्थासाठी किंवा माझ्या अधोगतीसाठी नेत असेल तर त्याला मी कधी स्वीकार नाही. माझा बाप माझे अधिकारी तुकाराम महाराज आहेत. कोण आहेत? तुकाराम महाराज. श्रील प्रभुपाद आहेत. आदि शंकराचार्य, श्रीपाद रामाचार्य आहेत. माझ्या अथॉरिटी कोण आहेत? भागवतम, रामायण. याला तर तुम्ही नकार नाही देऊ शकत नाही, ग्रंथांना आणि संतांना. कोण आहे का नकार देणार? नाही. तर म्हणून जे प्रामाणिक लोक करतात त्यांना तर फॉलो करा राव. एवढं तळमळून तुम्हाला सांगायचं काय गरज आहे? आम्हाला असं वाटतं की तुमचा वेळ खूप निघून जातो त्या गोष्टीमध्ये. कुठेतरी सिरियस झालं पाहिजे. आणि त्या बंगला तोडला आणि मग तो बंगला पुन्हा रिव्हिजन केला, तो बिन फॉलो केला, मग पुन्हा काहीतरी त्याच्यावर लावलं. मग इकडं 4 पट्ट्या, इथं लाव. तर मी गेल्यानंतर आता त्याचं वेगळं हिस्ट्री आहे, त्याच्यात मी जाणार नाही जास्त. मुद्दा असा आहे की किती भावनेचा व्यवहार केला जातोय. किती पैसा होतो तुमचा, पण लोकांच्या भावनेशी खेळून भगवंत सोडतील का? लोकांच्या नजरेत तुम्ही येतात पण भगवंताच्या नजरेत नाही म्हणणार. काय? लोकांच्या नजरेत तुम्ही येतात पण भगवंताच्या नजरेत नाही येणार. म्हणून खूप मंडूक न्याय सोडा आणि जे संकुचित वृत्ती आहे त्या सोडा. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करा. आणि हे ग्रंथ आहेत ना, विशेष करून भगवद्गीता, भागवत, ज्या दिवशी तुम्ही कन्व्हिन्स असाल त्या दिवशी या गोष्टीला फॉलो करा. मी सांगतो म्हणून अजिबात नका करू. तो ग्रंथ वाचा आणि त्या ग्रंथामधले तत्व आपल्याला नाही का प्रामाणिक गंतव्याकडे जाऊन. म्हणून इथे आचार्य सांगतात की ते ज्ञान कसं भेटेल, तर रोज आजपासून एक चॅनल बघायचं तुम्ही, BBC चॅनल. कोणतं? BBC म्हणजे भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत. तुम्हाला वाटलं BBC चॅनल नाही? हां, MBA बघा. MBA म्हणजे महाभारत, रामायण, हे चॅनल बघा. त्याच्यानंतर 3 लोक तुम्ही जे अध्यात्म करतात, ट्रायंगल ठेवायचं. गुरु, साधू आणि शास्त्र. जे बाबा बोलतोय तो कुठून बोलतोय, तुमचा अधिकार आहे. तुम्ही विचारा, प्रभूजी हवेत गोळा नका मारू, कुठे काय ते विचारा. कारण भगवंताने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपल्याकडे फायनेटिक कट्टरवाद नाही. गुरु जे बोलतात ते शास्त्राच्या आधारावर बोलले पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही शास्त्राला सांगतात, याच्या पहिले कोणी त्या सिद्ध्या प्राप्त केल्या का? काही त्यांच्या जीवनात चेंजेस झाले का? का तुम्ही नुसतं असंच करतात? नाही. तर साधू म्हणजे काय? याच्या पहिले पूर्ववर्ती जेवढे संतांनी ती सिद्धी प्राप्ती केली, त्याने जे दिलेला मार्ग आहे त्याच्या मार्गावर गेलं पाहिजे. म्हणजे साधू, शास्त्र, गुरु, साधू आणि शास्त्र हे ट्रायंगल नेहमी असलं पाहिजे. कोणत्याही संस्थेत जाताना, कोणतेही अध्यात्म करताना हे जे गुरु सांगतो तो शास्त्र कोणतं आहे? शास्त्र मानव रचित नाही बरं, मराठीत अजिबात नाही, अजिबात नाही. जे वेदव्यासाने दिलेले ग्रंथ आहेत, रामायण, महर्षी वाल्मिक, महर्षी नारद मुनी, शंकराचार्य, श्रीपाद रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, विष्णू स्वामी, अशा आचार्याने जे दिले ग्रंथ. म्हणून पहिल्या काळामध्ये संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ का लिहिले माहिती आहे का? सगळ्या भाषांमधले लिपी बदल होतात. आपल्या महाराष्ट्राचं घ्या ना, ज्ञानेश्वरी वाचताना ती प्राकृत भाषा आहे. आज वाचायला खूप कठीण जाते, ती कळत नाही. येऊन तुकाराम महाराज अभंग सोपं समजायला कठीण जातात. तर का बरं येडे होते का आपले मागचे आचार्य? त्यांना माहीत होतं की संस्कृतमध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही, बाकीच्या सगळ्या लँग्वेजमध्ये बदल होऊ शकतो. A to Z लँग्वेजमध्ये बदल होऊ शकतो.
त्याचा अर्थ अनंत काय, पण संस्कृतमध्ये हे शाश्वत भाषा असल्यामुळे देव भाषा आहे, याच्यात बदल नाही करू शकत आणि लॉंग टाइम राहू शकतं. म्हणून आज मी गीता भागवत त्याच्यावर खूप कॉमेंट्री केली, पण ओरिजिनल गीता भागवतवर कोणी छेडछाड नाही केली. ओरिजिनल रामायण, महाभारत, भगवद्गीता भले युनिव्हर्सिटी जाळून टाकल्या, पण त्या ज्ञानामध्ये काही फरक पडला नाही. ते याचं कारण काय, त्याच्यात संकुचित दृष्टिकोन नाही दिलं, विशाल दृष्टिकोन दिलेला आहे की समजून घ्या, तुम्ही त्याला डीपली समजून घ्या. वरचीवर उथळ माथ्यासारखं नका करू. नाही ते एक दिवस तुम्हाला असं वाटतं नाही यार मी एवढं तर केलं, पण अल्टिमेट माझ्या हाताला आलं काय, अल्टिमेट माझ्या हाताला आलं काय, हे नको व्हायला. म्हणून इथे सगळ्यात पताचं हे जर बाहेर निघायचं असेल, खूप मंडूक न्यायश्लोकमध्ये कुपस्य मद गतो मंडुका सर्व जगत याप्ती मिती पश्यंती स्वल्पजलम थरब मुडा संकीर्ण चित्त परिहेत. ते म्हणतात अरे ह्या जलाच्या बाहेर या. मग आता करायचं काय, तर आचार्य सांगतात एक म्हणजे ह्या सृष्टीची विशालता समजून घ्या. ही सृष्टी निर्माण केली कोण, कधी केली, कशी केली, त्यासाठी श्रीमद भागवताचा 2रा स्कंद आणि 3रा स्कंद वाचा. कॉस्मॉलॉजी जर समजायची असेल ना, आमचे पावनेश्वर आहेत प्रभू, त्यांना कमी कमी 7 ते 8 वर्ष लागले की ओरिजिनल कॉस्मॉलॉजी समजायला. ते म्हणजे अजून बी समजत नाही. कॉस्मॉलॉजीला काय म्हणतात, ब्रह्मांड ना, सौरमंडल, ते एवढं जटिल आहे कॉस्मॉलॉजी. आणि ते भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला 7 दिवसात वर्णन करतात. एवढं डिटेल्स कॉस्मॉलॉजी दिली. हे ॲम्ब्रोलॉजीचं बुक्स आहे ना, जे गर्भविज्ञान म्हणतात आपल्या भाषेमध्ये. महाभारतामध्ये आणि श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये त्या ॲम्ब्रोलॉजीचे एवढं डिटेल्स नॉलेज दिलेले की तुम्ही कल्पना नाही करू शकता की सुखदेव गोस्वामी सारखा वैराग्य विरक्त चुडामणी एवढं डिटेल्स कसं काय देतो. जेव्हा स्त्री पुरुष भेटतात, ते जेव्हा रज आणि वीर्य एकत्र येतं, मग हळूहळू त्याच्यात ग्रोथ कसा होतो, त्याच्या बॉडीमध्ये काय काय डिटेल्स होता, मग त्या स्त्रीच्या अवस्था काय होते, पुरुषाचे त्याच्या गर्भामध्ये काय काय, एवढं डिटेल्स कोण देतं हो. आजकालचे जे डॉक्टर त्यांना पण एवढे डिटेल्स माहीत नाही, तेवढं भागवतामध्ये डिटेल दिलेले आपण वाचतच नाही. म्हणून हे जग काय आहे, भगवंत कोण आहेत, ही सृष्टी कशासाठी निर्माण केलेली आहे, ह्या सृष्टीच्या पलीकडे आहे काय, आणि आपण जो संसार पाहतो त्या भौतिक जगातला, ह्या संसाराची सत्यता काय, की आपण ज्याला शाश्वत मानतो ते खरंच शाश्वत आहे का. आपण या कोणाला खूप प्रेम करतो, आलिंगन देतोय, डान्स करतोय, सगळं करा, त्याचा काही त्याला विरोध नाहीये. सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे जगाची वास्तविक स्थिती समजून घेतली पाहिजे की प्रकृती किती झटका देऊ शकते. म्हणून पहिला सिद्धांत आहे. दुसरं ते म्हणतात की याच्यासाठी डीप सेकंड स्टेप म्हणतात की मर्यादित दृष्टिकोन त्याग करा. दुसरा स्टेप म्हणतात तुमचा त्याग करा, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. तर जर त्या विहिरीतल्या बेंडकाने विचार केला नाही बघायचं, मग काहीच करू शकत नाही. पण त्याने ठरवलं नाही आपला दृष्टिकोन. तिसरी गोष्ट, यासाठी जर ते दृष्टिकोन त्यागायचा असेल तर प्रसिद्धी आणि अहंकाराचा त्याग करा. जे अटॅचमेंट, सो कॉल्ड अटॅचमेंट, त्याला सोडा. माझा अहंकार सोडा की मला खरंच जेन्युइन शिकायचंय, प्रामाणिक. मग त्यासाठी त्याचा ऑथराईज कोण आहे त्या ग्रंथाचा अभ्यास करा. चौथं सांगतात ते की असं ज्ञान घ्या, ते ज्ञान विज्ञानामध्ये परिवर्तित करून भौतिक संसारामध्ये तुम्हाला कामाला येईल आणि आध्यात्मिक संसाराकडे जाण्यासाठी मदत होईल. अशा ज्ञानाचा शोध घ्या. ते कोणतं ज्ञान, जीवन कसं जगायचं आणि जीवनाचा त्याग कसा करायचा हे पण समजून घ्या, ते म्हणतात. आणि त्यामध्ये ते म्हणतात की यासाठी ते 3 गोष्टी सांगतात. एक म्हणजे याचं पण डीपमध्ये दिलेलं आहे, हे पुढच्या वेळेस मी कधीतरी घेईन याच्यामध्ये. पण अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही त्या ज्ञानाला समजता, विशेष करून गीतेतले 5 विषय समजले ना तुम्हाला, तो खूप काय झालं. एक म्हणजे ईश्वर कोण आहे. आज आपल्यामध्ये डाऊट आहे, निर्गुण निराकार का सगुण साकार आहे, आणि त्याच्यामध्ये डाऊट आहे की माणसाला धरायचं का देवाला धरायचं, ते सोडलेलं आहे. तर ती ईश्वराची संकल्पना पहिले क्लिअर करा फर्स्ट. त्याच्यानंतर मी आणि त्या ईश्वराचा संबंध काय, सेकंड स्टेप आहे जीव. माझा संबंध आणि देवाचा काय संबंध, तो कसा प्रस्थापित होईल, आणि मृत्यूनंतर माझं काही अस्तित्व राहील का, राहील तर कसं राहील, हा दुसरा स्टेप. हे 2 स्टेप समजल्या. तिसरी स्टेप समजून घ्यायची ज्ञानामध्ये की सृष्टी कोणती आहे. आता मी काल सेंट्रल जेलमध्ये गेलो होतो प्रवचन करायला, बरं, गीता वितरण करायला.
ते म्हणतात प्रभूजी तुम्ही स्टेटसला फोटो पण पाहिले असते ना. हा नाही तर तुम्ही लेच हा हा अरे प्रभूजी जेलमध्ये जाऊन आले. हा ग्रंथ वितरण करायला गेलो होतो. ते त्याला बिचारांना होप्स देण्यासाठी थोडस. तर माझा प्रश्न असा, जेलमध्ये लोक जास्त राहतात का बाहेर राहतात? कुठं राहतात माताजी, माझे आणि माताजी? बाहेर ना. किती लोकांना वाटते? सगळ्याला वाटते ना. तसंच हे जग आहे. वैकुंठ आहे ना 75% आहे आणि भौतिक जगत आहे ना 25% आहे. बरं त्या जेलमधला आणि ह्या जेलमधला फरक काय? तो शिक्षा झाली की काय करतो? बाहेर येतो. तसं आपली शिक्षा झाली की आपण पुन्हा वापस जातो आणि पुन्हा चुका करतात, पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये. काल मी त्या जेलमध्ये गेल्यानंतर हेच विचार करतो, म्हणले जेलवर एक प्रवचन द्यायला पाहिजे आपण. गुन्हा केला की आतमध्ये, गुन्ह्याची कंप्लीट झालं पुन्हा बाहेर, पण गुन्हा केला की पुन्हा. तसंच म्हणलं आपलं जीवन आहे. जीवात्म्यानं भगवंताबद्दल द्वेष केला, भोगाची वृत्ती ठेवली, अपराध केला, चल भाऊ भौतिक संसारामध्ये ये आणि इथं दंड भोग. म्हणून याला म्हणतात सासरवास. काय म्हणतात? आणि माहेर काय म्हणतात तुकाराम महाराज, माझे माहेर. माहेरी लेडीज का पाळतात? तिथं प्रेम भेटते म्हणून. हा तसं संत म्हणतात हे काय त्यांचा भौतिक संसार. म्हणून तर तुकाराम महाराज मानले माझं माहेर. आणि आपण कोणतं सासरवासालाच माहेर म्हणून बसलेलो. त्याचा अर्थ लव्ह मॅरेज झालेला असेल. संत सांगून गेले. ह्या मी असं पुस्तक वाचत बसलो ना, त्या शब्दावर विचार करत असतो कधी कधी, का बरं म्हटले बाबा माझं माहेर पंढर. मग यांना म्हणायचं काय नेमकं? हे नुसतं पोपटासारखं पाठांतर नका करू राव, गडबड आहे, सगळी गोंधळ आहे. त्याला हा तर ते डीपली समजून घ्या. तर दुसरी काय की भौतिक जगत छोटं आहे आणि या जगात जेवढा पसारा मांडतात ना, ते एक दिवस झटका देऊन सगळं जायचं सोडून. तिसरी गोष्ट बघा, कर्म. मी कोणते कर्म केले पाहिजे? मी जे कर्म करतोय त्या कर्माचा कोणता परिणाम होतो? चांगला होतो का वाईट होतो? कारण मला असं वाटते मी भावनेच्या पोटी ते करतोय, पण खरंच शास्त्र सुक्त पद्धत आहे का? आचार्याने, गुरुनं आणि साधूने ते प्रमाणित केलेलं आहे का? का मी भावनेपोटी करतो? ही चौथी कॅटेगरी. पाचवी कॅटेगरी बघा, पहिलं ईश्वर, जीव, काळ. काळ म्हणजे टाइम, की इफेक्टिव्ह करतोय आपल्याला नाही का, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या चेतनेवर, आपल्या व्यवहारावर नाही का आपला फरक पडतो. काळाचा प्रभाव किती आहे? काळ कोणाच्या बापासाठी थांबत नाही. आता तुम्ही काम करायचं घरी गेल्यानंतर, तुमच्या पहिले जुने अल्बम असतील ना लग्नाचे, शाळेतले, लग्न झाल्यानंतर, मग नंतर वेगवेगळे फोटो, सगळे फोटो काढायचे आणि असं समोर घेऊन बसायचं आणि ते फोटो बघत बघत आजचा चेहरा बघायचा. एका काळी मी द्राक्षी होतो ना, आता मी किसमीकडे आलो. नाही काय, एका काळी मी काय होतो, आता मी काय होत चाललोय. मग आपल्याला तेवढं रिलेशन काय झालं पाहिजे? किसमिस होतं याचा अर्थ काय? हा आयुष्य संपत आले. मग तरी आपण काय करतो? सोपं उदाहरण राव, फोटोच बघा नसते. तुम्हाला रिलेशन नाही झालं आणि ज्याला नाही झालं तर समजायचं त्यांना संकुचित दृष्टी धरली की आपण लय जगणार आहे 100 वर्षे. जो जग भाऊ काही प्रॉब्लेम नाही, पण प्रकृती झटका देईल. त्याच्यामुळं बेटर आहे की तुम्ही संकुचित, जे कूपमंडूक न्याय आहे त्या विहिरीच्या बाहेर पडा. भौतिक संसाराच्या आणि ज्या भौतिक तथाकथित अध्यात्मकर्त्याच्या बाहेरून खरं समुद्र आहे, विशाल समुद्र आहे. विशाल प्रभूच्या नावानं विशाल समुद्र आहे, ज्ञानाचा, भगवंताचा, भक्तीचा. त्याचा आनंद घ्या, त्याला समजून घ्या आणि आपल्या जीवनाची समसिद्धी प्राप्त करा. आणि हे न्याय जर समजला तर आपल्या जीवनाचे आपल्याला तत्व समजते. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.